नमस्कार मित्रांनो, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी 28 जून रोजीचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भाच्या आतील भागापर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चला तर मग पाहूया आपण राज्यातील हवामानाची सध्याची स्थिती काय आहे. पुढील काही तासामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो. मुंबई शहरात ढगाळ वातावरण कायम असून काही भागात मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच वातावरणात आर्द्रता जास्त असून अचानक जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व कोकणातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून या भागात येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. हे जिल्हे दरवर्षी पावसात विशेषतः प्रभावित होतात, त्यामुळे नागरिकांनी ओल्या रस्त्यांवर गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी, तसेच समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहावं. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग जास्त असू शकतो. शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असतो, मात्र अचानक पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात शेतीला चालना मिळण्याची शक्यता असली तरी वाऱ्याचा जोर लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतात उभं पिकं वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड व धाराशिव मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी असली तरी वातावरण ढगाळ राहील व काही भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. व नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली, भंडारा, गोंदिया विदर्भातील सर्व जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी द्यावी. विद्युत उपकरणे वापरताना काळजी घ्यावी. हवामान विभागाने या भागातही येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर हवामान अपडेटसाठी, लाईव्ह बातम्यांसाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या हवामानाचा अचूक अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.